नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर. स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की जे काय आपलं IBPS आहे, तर IBPS RRB रिक्रुटमेंट 2021, तर टोटल जागा आहे 10,466. म्हणजेच काय 10,000 प्लस जागासाठी मेगा भरती आलेली आहे. तर हे मेगा भरती काय, तुम्ही जसं काही तुमची माझी नोकरी झालं, गव्हर्नमेंट नोकरी झालं, NMK वगैरे, तर यावर तुम्ही जी काही भरती आहे तर याचा काही तुम्ही थोडक्यात आढावा घेतलाच असेल. तर बघा, मी इथं माझी नोकरीच्या पेजवर आलेलो आहे. तर बघा, इथं टोटल जागा आहे 10,466. यामध्ये पदाचे नाव दिलेलं आहे, पदसंख्या दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्यायची आहे. इथं टोटल पद आहेत 10. तर बघा, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज 5,056 म्हणजे सगळ्यात जास्त पद आहेत. त्यानंतर सेकंडमध्ये ऑफिसर स्केल फर्स्ट असिस्टंट मॅनेजर, तर त्यामध्ये आता जागा 4,119. असे तुम्ही हे बाकीचे पदं पाहून घ्या. आणि टोटल जागा किती आहेत? 10,466. तर बघा, शैक्षणिक पात्रता दिलेले जसे काही वरती पद दिलेले आहेत, तर या पदानुसार काय आहे, तर त्या पदाला कोणती पात्रता आहे. जर याच्यातलं पद क्रमांक 1 आणि 2 जर धरलं, म्हणजेच काय ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल फर्स्ट असिस्टंट मॅनेजर, तर या पदाला फक्त काय लागत आहे, तुमचं जे काही डिग्री असते, म्हणजे त्याला आपण पदवी म्हणतो, तर कोणत्याही शाखेतील पदवी फक्त त्या पदाला लागते ना, आणि अनुभव वगैरे इथं काही आवश्यकता नाही. बाकी बघा, इथं पद क्रमांक 3 मध्ये आहे, तर पहिलं काय लागते, त्याला 50% गुणासह कृषी किंवा मग बागकाम, डेअरी, पशुसंवर्धन, वनसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा मग कृषी अभियांत्रिकी किंवा फिश कल्चर पदवी किंवा समकक्ष, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पदवी करायची किंवा मग त्याच्या जर समकक्ष एखादी पदवी असेल तर ती पदवी लागते तुम्हाला त्यामधली. आणि 2 वर्ष, दुसरं म्हणजे काय, 2 वर्षाचा अनुभव सुद्धा याच्यामध्ये लागतो. असं तुम्ही पद क्रमांक 4 ते 10 पर्यंत पाहून घ्या. तुम्ही ज्याच्यामध्ये बसता तर त्यानुसार तुम्हाला त्या पदासाठी अप्लाय फॉर्म करायचा आहे. तर बघा, इथं वयाची अट सुद्धा दिलेली आहे. 1 जून 2021 रोजी तुम्हाला तर माहिती आहे, SC आणि ST चे कॅटेगरी आहेत, तर त्यांना किती 5 वर्षाची सूट असते, आणि OBCच्या कॅन्डिडेटला किती 3 वर्षाची सूट असते. परत बघा, इथं जे काही 1, 2, 3 आणि 4 हे जे काही दिलेलं आहे, तर यामध्ये काय पद क्रमांक पहिलं जे आहे, तर त्या पदाला किती पाहिजे वयमर्यादा 18 ते 28 वर्षे. पद क्रमांक 2ला 18 ते 30 वर्षे. परत पद क्रमांक 3 ते 9 त्याला किती आहे 21 ते 32 वर्षे. आणि 4 मध्ये काय दिलेलं आहे पद क्रमांक 10, तर 10 पदाला किती पाहिजे 10व्या नंबरच्या पदाला 21 ते 40 वर्ष. आणि नोकरी ठिकाण कुठे आहे, संपूर्ण भारत. परत बघा, इथं फी किती आहे, पद क्रमांक 1 जे आहे तर त्याची फी किती आहे, जनरल किंवा OBCसाठी आहे 850 रुपये. परत जे काही SC ST PW आणि एक सर्व्हिसमॅन जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्यासाठी किती असणार आहे 175 रुपये. परत पद क्रमांक 2 ते 10 जे काही तुम्हाला मग आम्ही दाखवलं होतं तर जे काही पद आहेत, तर ते 2 नंबरच्या पदापासून 10 नंबरच्या पदाला सुद्धा जसं काही वरती आपण पद क्रमांक 1 मध्ये फी सांगितली, तशीच याच्यामध्ये पण सुद्धा दिलेली आहे. ती किती आहे, जनरल किंवा OBC कॅटेगरीला 850 आणि बाकीच्या कॅटेगरीला किती आहे 175 रुपये. परत बघा, परीक्षा कुठे आहे, पूर्वपरीक्षा कधी होणार आहे, अंदाजे ऑगस्ट 2021 मध्ये. आणि 2 नंबरमध्ये जी काही एकल किंवा मुख्य परीक्षा आहे, तर ती कधी होणार आहे, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये होणार आहे 2021ला. परत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे 28 जून 2021. परत बघा, तुम्हाला जर इथं अधिकृत वेबसाईट पाहायची असेल तर इथं जे काही पहा दिलेलं आहे, तर तुम्ही याच्यावर जाऊन सुद्धा ती अधिकृत वेबसाईट पाहू शकता. आणि जर तुम्हाला इथं जी काही डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे IBPS कडून, ती जर डाउनलोड करायची असेल तुम्हाला, इथं जे काही जाहिरात दिलेलं आहे बघा, ही जाहिरात, तर या पहावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय होईल, तुमच्याकडे ती जी काय IBPSनं PDF दिलेली आहे, तर ती संपूर्ण PDF तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर ही PDF इथे जाऊन जर डाउनलोड नसेल करायची, तर आपण तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जाऊन ती PDF डाउनलोड करू शकता. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती PDF मी दिलेली आहे. तर बघा, इथं ऑनलाईन अर्ज काय करायचे आहेत, जे काय तुमचं पद क्रमांक 1 आहे त्याला सुद्धा वेगळा अर्ज करायचा आहे. परत पद क्रमांक 2 आहे त्याला सुद्धा वेगळा अर्ज करायचा आहे. आणि पद क्रमांक जे 3 ते 10 आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही सेपरेटली अर्ज करायचा आहे. कारण की मित्रांनो, इथं तुम्हाला सेपरेटली अर्ज करायचा आहे. आणि त्या सेपरेट अर्जाला तुम्हाला जी काय वरती आपण फी सांगितली होती, म्हणजे काय बघा, ही जे काही फी आहे, तर ती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता, म्हणजे तुम्ही 3 अर्ज करू शकता, पद क्रमांक 1 साठी, पद क्रमांक 2 साठी आणि पद क्रमांक 3 ते 10 साठी. तर हे जे काही पद आहेत, तर यासाठी तुम्हाला किती, ही जे काही IBPSनं फी दिलेली आहे, तर तेवढी फी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ते पे करावं लागेल. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा.
तर मित्रांनो, ही आपण एकदम शॉर्टली रनिंगमध्ये जी काही नोटिफिकेशन आहे तर ती आपण बघितली आहे. परंतु मित्रांनो, आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो तर फॉर्म भरताना बऱ्याच काही आपल्याकडून चुका होतात. तर त्या चुका होऊ नये त्यामुळे आपण काय करणार आहोत, जी काही IBPS आपल्याला जी काही जाहिरात आलेली आहे तर ती आपण इन शॉर्टमध्ये जी काही जाहिरातीमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते पॉईंट आपण बघणार आहोत. म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की अरे माझा फॉर्म तर चुकला कारण की मी PDF वाचली का नाही. तर त्यामुळे मित्रांनो, मी एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम सिम्पली तुम्हाला ती PDF शॉर्टली सांगतो. चला तर मग आता बघूया IBPS कडून जी काही PDF आलेली आहे तर त्या PDF मध्ये नेमके कोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. तर बघा मित्रांनो, ही जे काही तुम्हाला PDF दिसत आहे तर ही जी काही PDF आहे म्हणजे त्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो. तर हे कोणाकडून आलेलं आहे, IBPS. त्यालाच आपण काय म्हणतो, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. तर मित्रांनो, ही PDF जवळपास 56 पेजेसची आहे. परंतु काळजी करू नका, आपण 56 पेजसुद्धा पाहणार नाही. आपण त्यातले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे आपल्याला माहिती असायला पाहिजे फॉर्म भरायच्या आधी ते आपण बघणार आहोत. चला तर मग आता आपण बघूया. तर बघा मित्रांनो, आता मी हे जे काही पार्टिसिपंट RRB आहेत म्हणजेच काय, जे काही राज्य आहे तर या राज्यामधल्या जे काही पार्टिसिपंट RRB आहे तर यामध्ये कोणाकोणा भाग घेतलेला आहे तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर बघा आपल्याला यातला इम्पॉर्टंट काय आहे, महाराष्ट्र. तर बघा महाराष्ट्रामध्ये काय आहे इथं, हे बघा हे वाला ऑप्शन. आपली RRB कोणती पार्टिसिपंट आहे यामध्ये, हे बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबाद महाराष्ट्र आणि लँग्वेज काय मराठी. म्हणजेच काय मित्रांनो, आपल्या या RRBच्या याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक ही पार्टिसिपंट आहे. परत तिचं हेड ऑफिस कुठं आहे, औरंगाबादला. राज्य कोणतं आहे त्याचं, औरंगाबाद ऑब्विसली महाराष्ट्रातच आहे त्यामुळे राज्य आहे महाराष्ट्र. आणि इथं लँग्वेज आपल्याला कंपल्सरी कोणती पाहिजे, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म टाकायचा असेल तर मराठी लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी आलीच पाहिजे. तर तसंच बघा एक खाली सुद्धा ऑप्शन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. बघा सगळ्यात शेवटचा ऑप्शन नंबर आहे 43 हे वाला. तर बघा ऑप्शन तुम्ही 43 नंबर पहा. याच्यामध्ये काय, विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूर, ते सुद्धा कुठं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि लँग्वेज कोणती पाहिजे आपल्याला, त्याची मराठी लँग्वेज आलेली पाहिजे. परत बघा मित्रांनो, इथं नोट म्हणून एक दिलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही फॉर्म आहे आपला, ज्यावेळेस आपण फॉर्म अप्लाय करणार आहोत तर तुम्हाला सेपरेटली त्या फॉर्मला पेमेंट करायचे. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट कोणसामध्ये मल्टीपर्पज अँड कॅन ऑल्सो अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर. म्हणजेच काय, तुम्ही पोस्ट ऑफिस असिस्टंट्सला अप्लाय करू शकता आणि जे काही दुसरे ज्या पोस्ट आहेत पोस्ट ऑफिस ऑफिसरमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. परंतु काय, हाऊएव्हर अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर ओनली वन पोस्ट इन ऑफिसर कॅडर. म्हणजेच काय, समजा तुम्ही पोस्ट ऑफिस असिस्टंटला अप्लाय केलं आणि बाकीच्या जे काही ऑफिस कॅडरच्या पोस्ट आहेत जसं काही कॅडर 1 कॅडर 2 किंवा कॅडर 3, तर यामध्ये तुम्हाला फक्त काय करता येते, एकाच कॅडरला फक्त अप्लाय करता येतं. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. नाहीतर तुम्ही म्हणाल मी सगळ्या पोस्टला अप्लाय करतो, तर असं होणार आहे का, नाही. हे तुम्ही इथं नोट दिलेली आहे. परत बघा इथं 2 नंबरच्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलं, कॅन्डिडेट हॅव टू अप्लाय सेपरेटली अँड पे फीज इंटिमेशन चार्जेस सेपरेटली फॉर इच पोस्ट ऑफ अप्लाइड फॉर. म्हणजेच काय, तुम्हाला इथं सेपरेटली जी काही आपली फी आहे OBC आणि ओपनसाठी 850 रुपये आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना किती आहे 175 रुपये. तर तुम्हाला जेवढे तुम्ही फॉर्म भरसाल 3 फॉर्म भरू शकता, ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर त्याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, सेपरेटली फी अप्लाय करायची आहे. तर बघा इथं आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर याच्यामध्ये बघू. बघा इथं नॅशनॅलिटी काय आहे, तुम्हाला तर माहिती आहे इथं इंडियन पाहिजेत. आणि बाकी जे काही कॅटेगरी आहेत इथं जसं पॉईंट नंबर रोमनमध्ये दिला आहे 1 2 3 4 आणि 5 ते तुम्ही बघून घ्या. परत बघा इथं एज दिलेलं आहे, तर एजसुद्धा आपण तुम्हाला मी सांगितलं आहे सुरुवातीला. तर त्यामुळे आपण आता काय करू, पुढे जाऊ. आणि बघा इथं तुम्हाला जे काही कॅटेगरीचं एज रिलॅक्सेशन आहे, जसं की आपण सुरुवातीलाच म्हणलं SC आणि STला किती असते रिलॅक्सेशन 5 वर्षे, अदर बॅकवर्ड क्लासला किती असते 3 वर्षे, आणि जे काही फिजिकली डिसेबल्ड आहेत तर त्यांच्यासाठी 10 इयर्स. तसंच बाकीचं आहे ते तुम्ही चार्टमध्ये बघून घ्या जर तुम्ही त्याचे कॅटेगरीचे उमेदवार असाल तर. परत बघू मित्रांनो समोर. बघा आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे, तर बघा मित्रांनो EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपलं
10% आपल्याला आरक्षण भेटलं तर तुम्ही आता काय करू शकता, EWS कॅटेगरीतून जे काही ओपनची कॅटेगरी असते तर ओपनमध्ये सुद्धा 10% आरक्षण घेऊ शकता. तर त्यासाठी तुमचं जे काही उत्पन्न आहे तर उत्पन्न मर्यादा किती असली पाहिजे, इथं 8 लाखाच्या आत असली पाहिजे. पहिले काय होतं मित्रांनो, याच्यासाठी आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता. पहिली उत्पन्न मर्यादा ही 2.5 लाखापर्यंत अप्लाय होती. तर आता किती केलेलं आहे, 8 लाखापर्यंत तुमचं जर उत्पन्न असेल तर तुम्ही 10% आरक्षण घेऊ शकता. तर ही महत्त्वाची अपडेट होती. तर परत आता पुढे बघू आपण मित्रांनो. तर बघा इथं काय दिलेलं आता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. जसं की आपण सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, तेव्हा बघा इथं पोस्टनुसार तुम्हाला काय दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन. सुरुवातीलाच आपण ज्या पोस्टसाठी आपल्याला एज्युकेशन वगैरे काय पाहिजे तर ते आपण बघले. फॉर एक्झाम्पल म्हणून धरून चला इथं बघा मित्रांनो, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर बघा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असला पाहिजे, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट. म्हणजेच काय, तुमची फक्त कोणती पण जे काही युनिव्हर्सिटी असेल रिकॉग्नाइज तर त्यामध्ये तुमची डिग्री कंप्लीट झाली पाहिजे. परत त्या पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आणखीन त्यामध्ये काय असायला पाहिजे, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ॲज प्रिस्क्राईब बाय द पार्टिसिपंट RRB. जसं की सुरुवातीला व्हिडिओच्या बघितलं मित्रांनो ह्या PDF की जर समजा तुम्ही ग्रामीण बँक घेतलं नागपूरची तर तुम्हाला लँग्वेज कोणती आली पाहिजे, मराठी लँग्वेज आली पाहिजे. म्हणजेच काय, त्या लँग्वेजचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. आणि बीमध्ये काय दिलं आहे, डिझायरेबल वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर. परत काय दिलं आहे मित्रांनो, तुम्हाला कम्प्युटरचं वर्किंग नॉलेज असलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स इथं आवश्यक आहे का, नाही आहे. तसंच इथं बघा ऑफिसर स्केल फर्स्टमध्ये दिलेलं आहे. हे जे काय आहे तर तुम्ही ते या चार्टमध्ये बघून घ्या. ऑफिसर स्केल सेकंड, ऑफिसर स्केल सेकंड, त्याच्यामध्ये स्पेशल ऑफिसर आहेत. जसे की बघा इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर हे वालं. परत त्याच्यामध्ये काय दिलं आहे, चार्टर अकाउंट दिलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे काही चार्ट आहे तर यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा पोस्टनुसार तुम्हाला कुठं फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि तुम्ही फॉर्म कुठं अप्लाय करू शकता तर त्यानुसार तुम्हाला इथं बघायचं आहे एक्सपिरियन्स किती पाहिजे, काय किती पाहिजे, हे आपण या PDF एकदम डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. परत बघा मित्रांनो, आपण आता समोर बघू. बघा जसं की मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला फीचं, तर इथं फीसुद्धा दिलेली आहे. 175 कोणाला, SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी आणि 850 बाकीच्या कॅटेगरीसाठी. ठीक आहे. मग ती ऑफिसर स्केल फर्स्ट असो, सेकंड असो, थर्ड असो किंवा मग ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजमध्ये असो किंवा दुसऱ्या कशामध्ये. परत बघा मित्रांनो, आता काय इथं इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चर. आता तुम्हाला ही जे काही भरती आहे IPPSची RRBची तर तुम्हाला काय ही सगळी भरती ऑनलाईनच होणार आहे. इथं ऑफलाईन पेपर होणार आहे का, नाही. तर त्यामध्ये काय होणार आहे, इथं प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे आणि मेन्स एक्झाम होणार आहे. तर तिला आपण सिंगल एक्झामसुद्धा म्हणतो. तर बघा इथं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे तर कोणासाठी येते, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. हे वाला बघा मित्रांनो, तर ही ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजची प्रिलिमिनरी एक्झाम कशी होणार आहे तर बघा याच्यामध्ये मित्रांनो इथं 2 टेस्ट होणार आहेत. तर बघा पहिल्या टेस्टमध्ये काय होणार आहे, तुमची रिजनिंग टेस्ट आहे. तर त्यामध्ये तुम्हाला रिजनिंगमध्ये तुमचं मीडियम ऑफ एक्झाम इथं काय दिलेलं स्टार. म्हणजेच काय मित्रांनो, जसं की आपण सुरुवातीला या PDFच्या बघितलं की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय केला तर तुम्हाला मराठी लँग्वेज कंपल्सरी असणार आहे. तर याचा अर्थ असा मित्रांनो या स्टारचा की डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश तर असणार आहे परंतु सोबत तुम्हाला मराठी लँग्वेज इथं येणार आहे. याचा अर्थ असा आहे. तर बघा इथं क्वेश्चन किती असणार आहेत, रिजनिंगचे 40 क्वेश्चन असणार आहेत आणि मॅक्झिमम मार्क किती असणार आहेत त्यासाठी 40 मार्कच. म्हणजेच काय, एक क्वेश्चन 1 मार्काचा असणार आहे. ठीक आहे. परत बघा इथं न्यूमेरिकल ॲबिलिटी सेकंडमध्ये ही वाली न्यूमेरिकल ॲबिलिटी. तर याचंसुद्धा मीडियम काय जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 40 क्वेश्चन आहेत आणि मॅक्झिमम मार्क 40च असणार आहेत. आणि या दोन्ही एक्झामचा जो काही टायमिंग आहे तर तुम्हाला किती भेटणार आहे, जो काही पहिला पेपर आहे रिजनिंगचा तर त्याला 45 मिनिट आणि दुसरा जे पेपर आहे न्यूमेरिकल ॲबिलिटीचा तर त्यालासुद्धा 45 मिनिट टाईम भेटणार आहे. म्हणजेच काय इथं मॅक्झिमम मार्क किती येतं, 80 मार्क आहेत. ठीक आहे. म्हणजे 80 मार्क आणि टायमिंग किती 90 मिनिटं. बरोबर आहे. तर बघा तसंच इथं ऑफिसर स्केलची सुद्धा इथं ही जे काही प्रिलिमिनरी एक्झाम आहे तर ही दिलेली आहे की तुम्ही या चार्टमध्ये बघून घ्या PDF डाउनलोड केल्यानंतर. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता काय इथं मेन एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय मेन एक्झामिनेशनसुद्धा इथं ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. आणि मित्रांनो हे जे काही प्रिलिमिनरी एक्झाम आहे तीसुद्धा इथं ऑब्जेक्टिव्हच राहणार आहे. म्हणजे इथं सब्जेक्टिव्ह कोणती एक्झाम आहे का, नाही आहे. ठीक आहे. ती तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर बघा इथं मेन एक्झामिनेशन दिलेलं आहे कोणासाठी, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी. तर पहा मित्रांनो, हे जे काही ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आहे पोस्ट तर यामध्ये जे काही एक्झाम होणार आहे तर ह्या एक्झाम
याच्या टोटल किती टेस्ट आहेत? 5 टेस्ट आहेत टोटल, ठीक आहे. तर त्या कशा असणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, पहिल्या टेस्टमध्ये रिजनिंग होणार आहे. तर तिचं मीडियम जसं काही आपण स्टारचं वरती मिनिंग सांगितलं आहे तो तसा असणार आहे. परत नंबर ऑफ क्वेश्चनमध्ये 40 क्वेश्चन असणार आहेत आणि मार्क त्याला किती असणार आहेत? 50 असणार आहेत. परत सेकंडमध्ये कॉम्प्युटर नॉलेजचं मीडियम तसंच असणार आहे. त्याचेसुद्धा क्वेश्चन आहेत 40 आणि मार्क असणार आहेत 20. परत जनरल अवेअरनेसमध्ये मीडियम तुम्हाला जसं काही वरती सांगितलं मी स्टारचं तसं असणार आहे. त्यामध्ये 40 क्वेश्चन आहेत आणि 40 त्याचे मार्क आहेत. परत बघा इथं 4A आणि त्याच्या डोक्यावर काय डॉट दिलेलं आहे. तर त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज दिलेलं आहे आणि त्याचं मीडियम काय असणार आहे? त्याचं मीडियम फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे, कारण ती लँग्वेज आहे मित्रांनो. त्यामध्ये क्वेश्चन किती आहेत? 40 क्वेश्चन आहेत आणि मॅक्झिमम मार्कसुद्धा किती आहेत? 40च आहेत. परत बघा 4B त्याच्या डोक्यावर काय डॉट आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे? हिंदी लँग्वेज. त्याचं मीडियम काय? हिंदी आहे. त्यालासुद्धा 40 मार्क आहेत आणि 40सुद्धा क्वेश्चनच आहेत. परत 5 नंबरचं काय? न्यूमेरिकल ॲबिलिटी. तर याचं मीडियम जसं काय मी वरती सांगितलं स्टारचं अर्थ तर तसं असणार आहे. परत त्यामध्ये किती क्वेश्चन आहेत? 40 क्वेश्चन आहेत आणि मॅक्झिमम मार्क किती आहेत? 50 मार्क आहेत. आणि हे जे काही पूर्ण 5 पेपर आहे तर त्याचा कंपोजिट टाईम किती आहे? इथं सगळ्या मिळून 2 घंट्यामध्ये तुम्हाला इथं 200 क्वेश्चन आहेत आणि त्याला 200 मार्कसुद्धा आहेत. म्हणजे 2 घंट्यामध्ये तुम्हाला 200 मार्कचा क्वेश्चन इथं सॉल्व करायचा आहे. कोणाचा? ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. आता इथं मित्रांनो तुम्ही म्हणसाल इथं 4A डॉट आणि 4B डॉट कसं आहे? तर यापैकी तुम्हाला एकच सब्जेक्ट निवडायचा आहे मित्रांनो. जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज निवडले तर त्याचं मीडियम इंग्लिशमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं हिंदी लँग्वेजचा पेपर द्यायचं काम आहे का? नाही आहे. आणि जर तुम्ही इथं हिंदी लँग्वेज निवडली तर तुम्हाला इथं वरती जो काही 4A आहे इंग्लिश लँग्वेज तर तो तुम्हाला पेपर द्यायचं काम नाही. म्हणजेच काय? जसं की आपल्या डिग्रीला इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतात तर त्या इलेक्टिव्ह सब्जेक्टनुसार इथं जो काही पॅटर्न आहे IBPSचा तर या पॅटर्नमध्ये जसं काही आपला इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो तर तो पॅटर्न इथं दिलेला आहे. तुम्ही दोन्हीपैकी एक सब्जेक्ट निवडू शकता फॉर्म भरताना, ठीक आहे. तर बघा इथं असंच ऑफिसर स्केलचं दिलेलं आहे ते तुम्ही इथं चार्टमध्ये बघून घ्या, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल सगळं आपण जर पाहत बसलो तर, ठीक आहे. तर बघा इथं कॅन्डिडेट कॅन ऑप्ट आयदर 4 और 4B. जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथं 4A आणि 4B आहे तर यापैकी तुम्ही एक हा सब्जेक्ट निवडू शकता टेस्टसाठी, ठीक आहे. हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा परत काय दिलेलं आहे इथं? लिस्ट ऑफ व्हर्जन ऑफ टेस्ट मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर CRP RRBX फॉर पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज अँड ऑफिसर स्केल फर्स्ट. तर बघा आता याच्यामध्ये जसं काही राज्य आहे तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही एक्झामचं मीडियम आहे जसं की मी वरती तुम्हाला सांगितलं आहे, परंतु इथं प्रूफ तुम्हाला दाखवतो. तर बघा आपलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, ठीक आहे. हे मला महाराष्ट्र. तर याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज म्हणून काय येणार आहे? इंग्लिश येणार आहे, हिंदी येणार आहे, मराठी येणार आहे आणि कोकणीसुद्धा येणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, वरती मी तुम्हाला सांगितलं मराठी, पण त्याच्यासोबत तुम्हाला इथे हिंदीमध्ये देता येते, मराठीमध्ये देता येते आणि कोकणीमध्ये सुद्धा पेपर देतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठी बोलणार आहेत आणि सोबत इंग्लिश तर आहेच. तर त्यामुळे तुम्ही इथं इंग्लिश किंवा मराठी फॉर्म भरताना ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ज्यावेळेस आपण फॉर्म भरू तर त्यावेळेस आपण ते बघणारच. तर तुम्ही जर बाकीच्या राज्यात झाला मित्रांनो किंवा तुम्हाला बाकीच्या राज्यात जर एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला तिथं मीडियम काय येणार आहे तर ते तुम्ही इथं बघून घ्या, ठीक आहे. तर बघा इथं सिंगल लेवल एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह ऑफिसर स्केल सेकंड बँकिंग जनरल बँकिंग ऑफिसर त्यांची कशी असणार आहे? मेन्स एक्झाम म्हणजे सिंगल लेवल एक्झाम तर ते सुद्धा ते या चार्टमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही ह्या चार्ट पाहून घ्या, ठीक आहे. परत बघा हा खालचा चार्ट आहे ऑफिसर स्केल सेकंड स्पेशलिस्ट कॅडर. तर यांचा सुद्धा हा चार्ट दिलेला आहे तर तुम्ही तो बघून घ्या. तसंच इथं ऑफिसर स्केल थर्डचा सुद्धा दिलेला आहे. आता आपण बघू मित्रांनो इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वाला बघा पेनॉल्टी. म्हणजेच काय? फाईन किती असणार आहे? पेनॉल्टी फॉर रॉंग आन्सर्स, ठीक आहे. पेनॉल्टी फॉर रॉंग आन्सर्स ॲप्लिकेशन टू ऑल प्रिलिमिनरी मेन अँड सिंगल लेवल एक्झामिनेशन. म्हणजेच काय मित्रांनो, जी काय तुमची प्री एक्झाम होणार आहे, मेन्स एक्झाम होणार आहे किंवा सिंगल लेवल एक्झाम होणार आहे तर त्याच्यासाठी पेनल्टी काय? तर बघा इथं काय दिलेलं आहे? देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स मार्क इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. म्हणजेच काय? जी काय तुम्ही इथं ऑब्जेक्टिव्ह टेस्ट देणार तर त्यासाठी इथं पेनल्टी आहे या टेस्टमध्ये, ठीक आहे. परत पुढे बघा काय म्हटलेलं आहे? फॉर इच क्वेश्चन फॉर विच अ रॉंग आन्सर हॅज बीन गिव्हन बाय द कॅन्डिडेट 1/4 ऑफ द मार्क असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ॲज पेनल्टी टू अराइव्ह ॲट करेक्टेड स्कोर. म्हणजेच काय मित्रांनो, इथं 1/4 हे निगेटिव्ह सिस्टीम आहे. म्हणजेच काय? समजा तुम्ही 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा किती मार्क वजा होणार आहे? तुमच्या टोटल क्वेश्चनमधून 1 मार्क वजा नाही. म्हणजेच काय? तुमचा एक जर इथं क्वेश्चन चुकला तर तुम्हाला
1/4 निगेटिव्ह मार्क तुमचे त्यामध्ये जाणार आहे. तर असं इथं काही म्हटलेलं आहे. परत बघा पुढे काय म्हटलेलं आहे, इफ अ क्वेश्चन इज लेफ्ट ब्लँक दॅट इज नो आन्सर इज मार्क बाय द कॅन्डिडेट देअर विल बी नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही जर तो क्वेश्चन सॉल्व केला नाही, तो ब्लँक ठेवला, तर तुम्हाला पेनल्टी होणार आहे काय 1/4ची नाही होणार आहे, हे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर बघा आणखीन पुढे एक्झामिनेशन सेंटर, तर आपण ते बघणार होतो तो खाली. परत बघा, तर बघा मित्रांनो, आता पॉईंट आपला महत्त्वाचा आहे, हाऊ टू अप्लाय. ठीक आहे, आता आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे. तर बघा इथं फॉर्म अप्लाय करण्यासाठी इथं प्री रिक्विसाइट फॉर अप्लाइंग ऑनलाईन, म्हणजे इथं काही महत्त्वाच्या सूचना आहेत, तर त्या काय आहेत बघा. ठीक आहे, तर तुमचं जे काही फोटोग्राफ आहे, तर तो तुम्हाला 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटरमध्ये स्कॅन करायचा आहे. आणि ती जे काही फोटो आहे स्कॅन केलेला, तर तो तुमचा जो काही फोटो आहे, तर त्याची साईज किती करायची तुम्हाला 20 ते 50 KB करायची. ठीक आहे, म्हणजे किती साईज करायची तुम्हाला फोटोग्राफची 20 ते 50 KB. ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत फोटो तुमचा रिसाईज करू शकता. जर तुम्हाला रिसाईज करण्यामध्ये जर मित्रांनो प्रॉब्लेम येत असेल, तर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला होता यासाठी, तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. परत तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, तर त्यासाठी आपण आणखीन एक सोपा व्हिडिओ बनवला होता. यामध्ये तुम्ही डायरेक्ट तुमचं फोटो क्रॉप करून रिसाईज करून घेऊ शकता. तर तुम्ही हा वाला व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जो काही व्हिडिओ सिंपल वाटेल, तर तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत, तर याची रिसाईज तुम्ही करून घ्या. ठीक आहे, तर बघा इथं सिग्नेचर, तुम्हाला ही सिग्नेचरसुद्धा कॉपी करायची. परत तुम्हाला जो काही तुमच्या डाव्या हाताचं इम्प्रेशन आहे, ते सुद्धा इथं स्कॅन करायचं आणि रिसाईज करायचं आहे. परत बघा इथं हे जे काही टेस्ट आहे, हे वालं म्हणजे डिक्लेरेशन, तुम्हाला इथं डिक्लेरेशन तुमच्या हस्ताक्षरामध्ये इथं लिहायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला इथं रिसाईज करायचं आहे. परत बघा, तुम्हाला मी फोटोची साईज सांगितली, सिग्नेचरची साईज तुम्हाला 10 KB ते 20 KBची आत ठेवायची आहे. तुमचा जो काही डावा अंगठा आहे, त्याचं थंब इम्प्रेशन 20 KB ते 50 KB पर्यंत ठेवायचं आहे. आणि जो काही इथं तुम्हाला डिक्लेरेशन दिसत आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या पांढऱ्या कोरे कागदावर ते तुमच्या हाताने लिहायचं आहे, काळ्या पेनाने. सिग्नेचरसुद्धा तुम्हाला काळ्या पेनानेच करायची, ती तुमची जशी नॉर्मली असते तशी सिग्नेचर करा. तिथं कॅपिटल लेटर वगैरे काही करू नका, असं याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर याच्याविषयी आपण ज्यावेळेस आपण फॉर्म भरू, तर त्यावेळेस आपण बघणारच आहोत. तर बघा आणखीन काय मित्रांनो, आणखीन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर बघा मित्रांनो, हे जे काय अनाउन्समेंट आहे, तर हे अत्यंत महत्त्वाचे, आपल्याला माहीत असलं पाहिजे कोणत्या दिवशी काय होणार आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे, द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ इव्हेंट्स इज ॲज फॉलोज, म्हणजे हा अंदाजे टाईम आहे. तर बघा इथं ॲक्टिव्हिटी काय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट ऑर मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट. कधीपर्यंत करू शकता तुम्ही ऑनलाईन अप्लाय किंवा एडिट किंवा मॉडिफाय 8/6/2021, म्हणजेच काय हे फॉर्म 8 तारखेपासून चालू झालेले आहेत. ठीक आहे, तर कधीपर्यंत चालणार आहे, इथं 28/6/2021 पर्यंत. परत बघा इथं पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी किंवा इंटिमेशन चार्जेस, हे सुद्धा तुम्ही 28 ते म्हणजे 8 तारखेपासून तर 28 जूनपर्यंत अप्लाय करू शकता. परत हे काय बाकीच्या डेट आहे मित्रांनो, तर तुम्ही त्या बघून घ्या आता. ठीक आहे, परत आता आपण पुढे जाऊया. तर बघा मित्रांनो, इथं व्हॅकन्सीज दिल्या आहेत, व्हॅकन्सीज अंडर CRP RRBX इंडिकेटिव्ह ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. तर ह्याच्या काही ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजच्या ज्या काही व्हॅकन्सी आहेत, तर त्या इथं व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. इथं बघा कॅटेगरी दिलेली आहे, हे ज्या काही कॅटेगरी आहेत, या कॅटेगरीनुसार या तुमच्या व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. परत बघा स्टेटमध्ये तुमचं स्टेट पाहायचं आहे आणि बँक पाहिजे. तर आपण ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजमध्ये बघूया, आपलं स्टेट बघू महाराष्ट्र. तर बघा हे वालं महाराष्ट्र. ठीक आहे, तर या स्टेटमध्ये तुम्हाला 2 बँक आहेत, कोणती, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर बघा महाराष्ट्र बँकेमध्ये 32 सीट कोणासाठी आहेत, तर 32 सीट आहेत तुम्हाला SC कॅटेगरीच्या. परत एस टीमध्ये आहेत 27, ओबीसीमध्ये आहेत बघा, ओबीसीमध्ये आहेत तुम्हाला 82. परत समोरची जी काही कॅटेगरी आहे, जसं तुम्ही PDF वरती ना, त्यानुसार तुम्ही इथं बघून घ्या. अनरिझर्वच्या किती आहेत, जनरलच्या 134. तर अशी जी काही तुमची कॅटेगरी असेल, तर बघा इथं कॅटेगरी तुमची बघायची यानुसार त्या व्हॅकन्सी आहेत, तर तुम्हाला पाहतातच असं. तर असंच बघा मित्रांनो, हे काय मल्टीपर्पज होतो ऑफिस असिस्टंट. तशाच ह्या ऑफिस स्केल फर्स्टच्या सुद्धा आहेत. तर यामध्ये सुद्धा आपलं जे काही राज्य आहे, तर हे राज्य आपण पाहून घ्यायचं आणि त्यानुसार तुमच्या जे काही सीट असणार आहेत, तर त्या तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर बघा परत हे सगळं काही दिलेलं आहे. ऑफिस स्केल सेकंड ॲग्रिकल्चर ऑफिसर, त्यासाठी सुद्धा जे काही व्हॅकन्सी आहेत, तर त्या तुम्ही बघून घ्या.
परत बघा इथं ऑफिस स्किल सेकंड मार्केटिंग ऑफिसरच्या ज्या काही वॅकन्सी आहेत तर त्यासुद्धा या वॅकन्सी दिलेल्या आहेत, तर त्यातसुद्धा तुम्ही बघून घ्या. परत बघा ऑफिसर स्किल सेकंड ट्रेजरी मॅनेजर हे सुद्धा दिलेलं आहे. ऑफिसर स्किल सेकंड लॉ. परत बघा आणखी काय दिलं आहे, ऑफिसर स्किल सेकंड चार्टर्ड अकाउंटंट. यामध्ये ज्या काही बँक दिलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. परत बघा इथं ऑफिसर स्किल सेकंड IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यांनीसुद्धा हे चार्ट बघून घ्यायचा. ऑफिसर स्किल सेकंड जनरल बँकिंग ऑफिसर, तर अशा काही ह्या वॅकन्सी आहेत. तर तुम्ही या PDF जाऊन तर त्या काय करा, तुमच्या वॅकन्सी बघा आणि नोटमध्ये बघा मित्रांनो इथं काय दिलेलं आहे, येणार म्हणजेच काय नॉट रिपोर्टेड. तर अजून इथं काही रिपोर्ट झालेला नाही. तर अशी ही वॅकन्सी होती मित्रांनो. आता आपण परत पुढे जाऊ. तर बघा मित्रांनो या चार्टमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्झामिनेशन सेंटर प्रीसाठी कोणतं निवडू शकता आणि तुम्ही मेनसाठी त्या राज्यामध्ये ते सेंटर कोणतं घेऊ शकता हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, इथं महाराष्ट्राचं बघणार आहोत. बाकीच्या राज्याचं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर बघा 14 नंबरला इथं महाराष्ट्र आहे. तर तुम्ही प्रीसाठी कोणतं सेंटर निवडू शकता, अमरावती घेऊ शकता, औरंगाबाद घेऊ शकता, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी. आणि बघा हे जे काही मुंबई किंवा मग ठाणे किंवा मग नवी मुंबई, तर या 3पैकी तुम्ही एक घेऊ शकता. आणि मेन्समध्ये कोणतं घेऊ शकता किंवा सिंगल एक्झामिनेशनमध्ये औरंगाबाद घेऊ शकता, नागपूर घेऊ शकता, पुणे घेऊ शकता. आणि जे काही मुंबई किंवा मग ठाणे किंवा नवी मुंबई हे जे काही 3 सेंटर दिले त्यापैकी तुम्ही एक सेंटर घेऊ शकता. तर असं तुम्ही बाकीच्या राज्याचं सुद्धा बघून घ्या, तुम्हाला जर बाकीच्या राज्यामध्ये एक्झाम द्यायची असेल तर. ठीक आहे मित्रांनो. तर चला आपण आणखीन समोर जाऊया. तर बघा हे जे काही फोटोग्राफ वगैरे तर याच्यामध्ये दिलेलं आहे ते आपण फॉर्म भरताना बघूया. तर बघा मित्रांनो हे सेल्फ डिक्लेरेशन आहे. तर हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या PDF काय करा, तुम्ही एक प्रिंटआउट काढा आणि तुम्हाला हा जो काही फॉर्म आहे तर हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. बघा याच्यामध्ये काही जे इन्स्ट्रक्शन आहेत तर तुम्ही त्या बघून घ्यायचे. परत बघा हे काय फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट ऑर शेड्यूल ट्राईब इन सपोर्ट ऑफ हिज ऑर हर क्लेम. म्हणजेच काय मित्रांनो, जे काही SC आणि ST कॅटेगरीचे उमेदवार आहेत तर त्यांना या फॉर्मॅटमध्ये त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, हे काही म्हटलेलं आहे. परत हे बघा जे काही आपले ST किंवा SC कॅटेगरीचे उमेदवार आहेत तर ते दुसऱ्या राज्यातून मायग्रेट झालेले आहेत किंवा युनियन टेरिटरीमधून, तर त्यांच्यासाठी कसं कास्ट असलं पाहिजे तर ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुमचंसुद्धा याच्यामध्ये तुम्ही जर ते उमेदवार असाल मायग्रेट उमेदवार तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता हे काय हे वाला जे सर्टिफिकेट आहे तर हे सर्टिफिकेट कशासाठी आहे मित्रांनो, फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लाससाठी हे असं सर्टिफिकेट असलं पाहिजे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर बघा हा फॉर्म 1 सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी, जे काही डिसेबल कॅन्डिडेट फिजिकली हँडिकॅप तर त्यांना हा फॉर्म भरायचा आहे. तर तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. परत बघा फॉर्म 2 मध्ये काय दिलं आहे, सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी इन केस ऑफ मल्टिपल डिसॅबिलिटीज. म्हणजेच काय, त्याला एकच अपंगत्व सोडून जर अनेक अपंगत्व असतील म्हणजे त्याला मल्टिपल डिसॅबिलिटी असतील तर त्याच्यासाठी हा फॉर्म असणार, तो तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. परत बघा इथं काय फॉर्म 3 सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी इन केस अदर दॅन दोज मेन्शन इन फॉर्म 1 अँड फॉर्म 2. म्हणजेच काय, जो काय आपण इथं वरती 2 फॉर्म बघितले, फॉर्म नंबर 1 आणि फॉर्म नंबर 2, त्या तुमच्या डिसेबिलिटी सोडून जर दुसऱ्या डिसेबिलिटी असतील तर तुम्हाला हा फॉर्म 3rd नंबर भरायचा आहे. तर हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. आपल्या PDF मध्ये हा फॉर्म दिलेला आहे, हा भरायचा आणि याची काय करायची, प्रिंट काढून घ्यायची. ठीक आहे मित्रांनो. बघा परत बघू आपण. हे बघा इन्कम अँड असेस सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली वेकर सेक्शन. म्हणजेच काय, जे काय EWS कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट आहेत तर त्यांनी या फॉर्मॅटमध्ये त्यांचं EWSचं इन्कम सर्टिफिकेट बनवायचं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे. परत बघा इथं प्रोफार्मा 19साठी आहे, फॉर्म ऑफ सर्टिफिकेट अप्लायकेबल फॉर रिलीज ऑर रिटायर पर्सनल. म्हणजे जे काही रिटायर झालेले आहेत तर त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा A असणार आहे, तर त्यांनी हा प्रोफार्मा भरायचा आहे. परत बघा इथं प्रोफार्मा B दिलेला आहे, फॉर्म ऑफ सर्टिफिकेट फॉर सर्व्हिंग पर्सनल. म्हणजे जे काही सर्व्हिंगमध्ये काम करत आहे सर्व्हिसमध्ये तर त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा B असणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही भरून घ्यायचा आहे. परत प्रोफार्मा C कोणासाठी आहे, अंडरटेकिंग टू बी गिव्हन बाय सर्व्हिंग आर्म फोर्स पर्सनल हु आर ड्यू टू रिलीज विथिन 1 year. म्हणजे जे एका 1 yearमध्ये रिलीज होणार आहेत आर्म फोर्समधले तर त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा C असणार आहे. म्हणजे जे या कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहेत फॉर्म तर त्यांच्यासाठी ते प्रोफार्मे आहेत मित्रांनो, हे तुम्ही मात्र लक्षात असू द्या. परत बघा इथं प्रोफार्मा D कोणासाठी आहे, फॉर्म ऑफ सर्टिफिकेट अप्लिकेबल फॉर सर्व्हिंग आर्म फोर्स पर्सनल हु हॅव ऑलरेडी कंप्लीटेड देअर इनिशियल असाइनमेंट अँड आर ऑन एक्सटेंडेड असाइनमेंट. म्हणजे त्यांनी काय, त्यांचं जे काही
इनिशियल असाइनमेंट आहे तर ऑलरेडी जर कंप्लीट केलेलं असेल तर त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा डी असणार आहे, त्यांनी हा भरायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची इम्पॉर्टंट PDF होती, जी की आपल्याला नेमक्या याच्यामध्ये काय डिटेल आहे इम्पॉर्टंट तर ती आपल्याला माहीत असते पाहिजे. कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही फॉर्म तर भरता पण नंतर कळते तुम्हाला अरे तुम्ही जर या राज्यात भरलं तर तुम्हाला हे सेंटर येणार. तर अशी काही जी इम्पॉर्टंट माहिती असते म्हणजे प्री एक्झाम कशी असणार आहे, मेन्स एक्झाम कशी असणार आहे, तर हे आपण या एकदम कमी टायमामध्ये मान्य करतो मित्रांनो. भरपूर टाईम झालेला आहे परंतु मित्रांनो माझं एम असंच आहे की जे काही उमेदवार आहेत तर त्यांचं संपूर्ण समाधान झालं पाहिजे. टाईम लागला तर लागू द्या, काय हरकत नाही. परंतु ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो, कारण फॉर्मची फीसुद्धा भरपूर आहे, 850 रुपये ओपनसाठी आणि OBCसाठी. तर त्यांची काही चुकी होऊ नये, म्हणजेच त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे फॉर्म तर भरला पण आपलं चुकलं, आपले पैसे वाया गेले. ठीक आहे मित्रांनो, आपण लागणार तर नाहीच फॉर्म जर चुकला तर, एवढं तर नक्की, परंतु आपले पैसेसुद्धा वाया जातात आणि टेन्शन आलेलं वेगळं. त्यामुळे मित्रांनो ही आपण इम्पॉर्टंट PDF बघितले. तर आपण लवकरच फॉर्म कसा भरायचा तुम्हाला मी जसं काही सांगितलं की तुम्ही एक उमेदवार 3दा फॉर्म भरू शकतो, म्हणजे 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. तर फॉर्म कसा भरायचा त्यावर आपण लवकरच व्हिडिओ आणू मित्रांनो. त्यामध्ये आपण नेमकं फॉर्म भरताना आपल्याला काय काय लागणार, कसं काही, सगळं काही तुम्हाला फॉर्मच्या डिटेलमध्ये सांगणार आहे मी. तर त्यावर आपण लवकरच एक व्हिडिओ आणू. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा जी काही PDF मधली इम्पॉर्टंट किंवा IBPS कडून आलेली महत्त्वाची काही अपडेट आहे फॉर्म भरण्याच्या आधीची, तर ती त्यांना कळेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.